वारकरी संप्रदायाचे आद्यदैवत म्हणजे पंढरपूरचा हा विठ्ठल. भागवत धर्माचे आचरण करणारा हा वारकरी संप्रदाय ही खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची परंपरा आहे. जरी आपण म्हणत असलो की जे इरावती कर्वे अशी व्याख्या करतात महाराष्ट्राची की जिथले लोक पंढरपूरला जातात तो म्हणजे महाराष्ट्र, पण खऱ्या अर्थाने हा निव्वळ महाराष्ट्राचा नसून ही विठू माऊली या जगाची आहे आणि ही जगाची विठू माऊली आपल्यासमोर सादर करत आहेत. हां, रुद्र पावसे, शौर्य नेहते, अदिती निर्मल, आदिदेव, वंशत्यागी आणि अथांगवई. सुरसाधना म्युझिक क्लासेसचे हे सर्व विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत विठू माऊली तो. माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची.
खूपच गोड, खूपच गोड. वर्षानुवर्षांची ही जी वारीची परंपरा, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, ही वारी चालते. पायी चालत चालत ही मंडळी तिथं पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर इतक्या दिवसांच्या श्रमाचं सगळं सार्थक होतं आणि डोळ्यापुढे शब्द येतात, डोळ्यापुढे ते रूप येतं आणि आपोआपच ओठांवरनं शब्द येतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. इतक्या दिवसांपासून आपण चालतोय कशासाठी, कुणासाठी आणि शेवटी इप्सित तरी आपलं काय आहे आणि आपण कशासाठी हे सगळं करतोय, त्याच प्रश्नांचे उत्तरं या पुढच्या गाण्यातून आपल्याला मिळणार आहेत. ही गाणं म्हणण्यासाठी भरपूर आमचे बालमैत्र मैत्रिणी एकत्र आले. त्यांची नावं मी आधी वाचते. स्वरार्थ रमणी ग्रुप आहे हा. अर्चित सोमाणी, शिवाज्ञा, अद्वैती शित्रे, गौरांगी, राधिका, रासप्रिया, राधाप्रिया शिंदे, ईश्वरी, आकांक्षा, मुकुंद, तन्वी, ज्ञानदा, कार्तिकी वेताळ, आभा सौम्या पवार, आर्या बागडे, मनीषा शित्रे, शीतल शिंदे, साधना वेलणकर, अश्विनी बोलकते, दीपाली पोलखडे. आडनाव चुकलं तर मला सांगा हां, नाही तर नंतर स्टेजच्या मागे गेला तर या काकूने आमचं नाव चुकीचं घेतलं असं नका म्हणू. बघा हां, चुकलं तर लगेच सांगा, कारण माऊलीच्या दरबारी आपली सगळी सेवा, सगळी चूक ही रुजू असते की नाही, म्हणून आपलं सांगून टाकलं. जुई माधवा मधुसूदना यादवाय दुनन्दना. माधवा मधुसूदना यादवाय दुनन्दना. राधे 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 राधा मानस चंद्रमा. राधे 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 राधा मानस चंद्रमा. राधा मानस चंद्रमा. माधवा मधुसूदना यादवाय दुनन्दना. यादवाय दुनन्दना. यादवाय दुनन्दना. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधियेला. तेने मुक्तिचारी साधियेला. साधियेला. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. उभा क्षणभरी. उभा क्षणभरी. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन
सुदर्शन घेऊन हाती रथ हा कुनिया पांडवांचा पळविशी कौरवा केशवा माधवा तुझ्या नामात रे तुझ्या नामात रे तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे केशवा माधवा तुझ्या नामात रे तुझ्या नामात रे तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा दरबारी आले रंक आणि राव दरबारी आले रंक आणि राव सारे करूप नाही भेदभाव सारे करूप नाही भेदभाव गाऊ नाचू सारे हो गाऊ नाचू सारे हो मिनी संग देवाजीच्या दारी आज रंगला मंग देवाजीच्या दारी आज रंगला टाळ बोलची कळीला नाच माझा संग टाळ बोलची कळीला नाच माझा संग देवाजीच्या दारी आज रंगला मंग देवाजीच्या दारी आज रंगला ब्रह्मानंदी देह बुडून या जाई ब्रह्मानंदी देह बुडून या जाई एक एक खांब वारकरी होई एक एक खांब वारकरी होई कैलासाचा नाथ हो कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला मंग देवाजीच्या दारी आज रंगला टाळ बोलची कळीला नाच माझा संग टाळ बोलची कळीला नाच माझा संग देवाजीच्या दारी आज रंगला मंग देवाजीच्या दारी आज रंगला टाळ बोलची कळीला नाच माझ्या संग टाळ बोलची कळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला मंग देवाजीच्या दारी आज रंगला मंग देवाजीच्या दारी आज रंगला मंग खूपच छान. सगळ्या रूपांमधनं सगळ्या ह्या गाण्यांमधनं आपण वर्णन ऐकतोय ते विठुरायाचं आणि त्याच्या नामाचं हे जे काही वर्णन करणारं त्याची महती वर्णन करणारं हे जे काही गीत होतं त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या, कारण एवढ्या सगळ्या मंडळींची मोठ एकत्र बांधायची आणि त्यांच्याकडनं इतकं सुरात गाणं म्हणून घ्यायचं, इट्स नॉट अ जोक. म्हणूनच या रामनामाचं किंवा या विठू नामाचं या कृष्ण नामाचं जे काही वर्णन आत्ता चाललेलं आहे, मध्यंतरी आपण दत्तनामाचा पण महिमा ऐकला. हे सारखं नामाचा महिमा एकदा तुकाराम महाराज त्यांचा सगळ्यांना माहिती आहे की देहूला त्यांचं एक पारंपरिक किराण्याचं दुकान होतं. एकदा ते नाम हे संकीर्तनामध्ये इतके दंग झाले होते की एक गिऱ्हाईक आलं, त्यांनी सामान मागितलं आणि महाराजांनी तुकाराम महाराजांनी सगळं सामान त्याला देऊन टाकलं. ते त्या नामाच्या गरजरात इतके दंग झाले होते. तेव्हा तो गिऱ्हाईक हसून म्हणाला, तुकोबा असं जर कराल तर कफल्लक व्हाल हो. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे त्या विठ्ठल नामाच्या महतीपुढे हे सांसारिक सुख मला अजिबात मोलाचं वाटत नाही. म्हणूनच या विठ्ठल नामामध्ये जे काही आहे ते तुला आत्ता कळणार नाही. म्हणून
आपल्यासारखे पामर हे खाली राहतात. तुकाराम महाराजांना घ्यायला सदेह वैकुंठातून त्यांना विमान आलं आणि त्यांचं सदै काय म्हणतो आपण देहा माफ करा थोडीशी मी गडबडले की त्यांना घ्यायला साक्षात विठ्ठलाने विमान पाठवलं आणि सदेह ते विमानात बसून वैकुंठाला गेले असं नेहमी म्हटलं जातं. म्हणून या नामाची महती इतकी महत्त्वाची आहे. या नामाची महतीच आपण पुढच्या गाण्यातून सुद्धा ऐकणार आहोत. विठूचा गजर हरिनामाचा आणि साजरा करण्यासाठी येत आहे आरोही म्युझिक क्लासेसकडून आराध्या भोसले आणि नेत्रा पराते आणि छोटी छोटी आमची वारकरी मंडळी आहेतच. गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला शंभर वर्ष नांगरलेला सत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला नांगरलेला सत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला प्रेमाची काढली मुखन प्रेमाची काढली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला 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 विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. इतका छान झेंडा रोवला ना. थोडंसं गडबडलं ना मगाशी माझं पण गडबडलं पण चालतं थोडंसं माहिती आहे का. आपण इतक्या दिवसांपासून तयारी करत असतो ना मग थकतो ना कुठेतरी. म्हणून तर आता तो विठ्ठल बाप्पा पण 4 महिने झोपायला चाललाय. मग आपण पण थोडासा आराम करायलाच हवा की नाही. जाऊ तो. चला पुढच्या गाण्याकडे वळूया. पुढचं गाणं सादर होणार आहे ताल दिंडीचा गजर. आणि आता तुम्ही मगाशी बघितलं की एक छोटीशी एक कन्या आली आणि माझ्या कानात सांगून गेली की बाहेर जे डेकोरेशन केलेलं आहे ते श्री क्रिएशनने केलेलं आहे आणि तुम्हाला जर असंच डेकोरेशन करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर ते आवडलं असेल
तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तसंही मगाशी मयूर सर म्हणाले होते की आमचे जे काही वेगवेगळे उपक्रम असतात, मगाशी त्यांनी सांगितलं अनेक उपक्रम असतात. जसा उद्या एक उपक्रम आमचा होतो आहे वृक्षारोपणाचा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. जसं आपण म्हणतो की केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कोणीतरी एक पाऊल पुढे टाकायची गरज असते, तेव्हा जाऊन ती एकसे एक कडी बनत जाते आणि समाजामध्ये विधायक गोष्टी या होत जातात. नाही तर आजूबाजूला बघितलं तर आपल्या मुलांसाठी भविष्य हे फार विचित्र आणि भीतीदायक आपल्याला वाटायला लागतं. पण जेव्हा अशी एखादी परंपरा, एखादी संत परंपरा, वारकरी परंपरा, भागवत धर्माची पताका जर ह्या योग्य वयामध्ये आमच्या मुलांच्या हातात आली तर मुलांची पावलंसुद्धा सुयोग्य वाटेवर पडतील, हा कुठेतरी आत्मविश्वास मनामध्ये येतो. पुढचं गाणं सादर होतं आहे आता टाळ दिंडीचा गजर. कलाधीश म्युझिक क्लासेसचे विद्यार्थी आहेत विधात्री, प्राची, आरती, चारुता, अर्चना, प्राजक्ता, ईशा, श्रुती. आणि ह्या कलाधीश म्युझिक क्लासेसच्या आमच्या ज्या मॅडम आहेत वृंदा काळे, यांच्या गुरूंचाच हा अभंग. येस, त्याच्यामुळे विशेष त्यांचा चेहरा खुललेला आहे. त्यांचे जे गुरु आहेत पंडित हेमंत पेंडसे, त्यांनी म्युझिक दिलेलं आहे याला, आणि त्यांचा हा अभंग सादर करण्याची हिंमत आज त्यांनी केली आहे आणि नक्कीच त्यांना यश येईलच आणि आलंच असेल असं मला खात्री आहे. करूया सुरुवात. सारे मारे रे मनी धमारे मधनी धसा धनी रे सारे
अप्रतिम सादरीकरण, काय वाद्य आणि सगळं सुरांचा मेळ इतका सुरेख जमून आला होता. आणि वृंदा मॅडमची शेवटची तान खूपच सुंदर. अगदी गुरूंचा आशीर्वाद अगदी मनापासून तुम्हाला लाभला होता. आणि जे काही हसतमुखाने तुम्ही सादर केलं ना, मला वाटतं खूपच छान, खूपच छान. विठ्ठल नामाचा गजर खरंच खूप छान झालं. थँक्यू. आणि खरंच या विठ्ठल नामामध्येच इतकी ताकद आहे. मला वाटतं मनापासून तुम्ही साथ घातली की देवसुद्धा पावतो, त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं. आणि या विठ्ठल नामामध्येच जे काही सादरीकरण असतं, जे काही साध असते, आपण बघितलं की विठ्ठल विठ्ठल नामामध्ये जो ठवर ठ आपण लिहितो, त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असेल. जेव्हा काही सांगितलं जातं, तर कार्डिओलॉजिस्ट वगैरे जे असतात ते मंडळी म्हणतात की जेव्हा हे स्पंदन होतं, जेव्हा तुम्ही बोलता, तुमच्या हृदयाची स्पंदनं सुद्धा तेवढीच ते हार्टबीट्स जे असतात ते व्यवस्थित काम करतात. आणि ह्या दिवसामध्ये साधारण पावसाच्या दिवसांमध्ये जे काही औदासिन्य वातावरणात आलेलं असतं, त्याच्यामध्ये जोश निर्माण करण्यासाठी हा टाळ दिंडीचा जो गजर असतो तो सुद्धा योग्य काम करत असतो. आणि ही सांगीतिक वारी पुढे नेण्यासाठी आता मी पुढच्या कलाकाराला आमंत्रित करते, निहारिका सोमण, फडके म्युझिक क्लासकडून. आणि ह्या सादर करणार आहेत सांजये गोकुळी सावळी सावळी. सावळे सांजळे गोकुळी सावळी सावळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. सावळाची जणू सावळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. धूळ उडवीत गायी निघाल्या. धूळ उडवीत गायी निघाल्या. श्याम रंगात वाटा बुडाल्या. श्याम रंगात वाटा बुडाल्या. परतती त्या सवे पाखरांचे थवे. परतती त्या सवे पाखरांचे थवे. पहिला घंटा घुमेरा उरी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. माऊली सांज अंधार पाना. विश्व सारे जणू होय गाना. माऊली सांज अंधार पाना. विश्व सारे जणू होय गाना. मंद वाऱ्यावरी वाहते कासरी. मंद वाऱ्यावरी वाहते कासरी. अमृताच्या जणू ओंजळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. सांजळे गोकुळी सावळी सावळी. खूपच सुंदर. सांजये गोकुळी सावळी सावळी. म्हणजे कृष्णाचं आयुष्य जर खरं आपण बघितलं ना, तर कृष्णाने ज्या ज्या गोष्टींमध्ये जिथं जिथं काम केलं ते त्या क्षणी त्याने पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन केलं. जसं या क्षणी आपण या कार्यक्रमामध्ये बसलो आहोत, आपण गाण्यांचा आनंद घेतोय, ही सांगीतिक वारी आपली पुढे पुढे जाते. पण कृष्णाला हवी ती गोष्ट त्या त्या क्षणी नेहमी त्याने ज्या गोष्टीचा मोह केला ती गोष्ट त्याला त्या क्षणी सोडावी लागली. मग ते गोकुळ असो, त्याच्या आयुष्यात आलेली राधा असो,
किंवा त्याच्या आयुष्यात आलेले त्याचे आप्तस्वकीय असो. पण प्रत्येक वेळेला कृष्णाने आपल्याला कर्माचा हिशोब आणि कर्माची शिकवण ही वेळोवेळी दिलेली आहे. तसंच या कार्यक्रमामध्ये आमचा एक छोटा मित्र आला आहे अनय म्हणून. मी त्याला स्टेजवर बोलवते. तो काही हिताच्या काही गमतीच्या 4 गोष्टी आपल्याला सांगणार आहे. एवढा छोटासा मुलगा पण इतका छान विचार करतोय, ऐकून खरंच छान वाटतंय. मगाशी त्याने एक सुंदर कविता आपल्यासमोर सादर केली. अनय, माझं नाव अनय बागड आहे. या कोरोनाच्या काळात दर भक्ताने विठुरायाला एकच वचन दिलं होतं की मी पुढल्या वर्षी नक्की वारी करायला आहे. पण आयुष्य पुन्हा पूर्ववत झालं. जबाबदाऱ्या वाढल्या, कामं वाढली आणि वेळ पण कमी झाला. म्हणून नकळत खूप लोकांची वारी पुन्हा चुकली. कोरोनामुळे आपण विठुरायापासून दूर झालो, पण नंतर आपण स्वतःलाच विठुरायापासून दूर केलं. ही कविता अशाच भक्ताच्या मनातील आरसा आहे. विठुरायावर खूप प्रेम असूनही भक्त पुढच्या वर्षी नक्कीन असं म्हणत म्हणत वारी पुढे कशी ढकलली जाते याची हिरवी जाणीव करून देते ही कविता. घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घण भरून येता मन भरून येतं. धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, माहेराला जायसाठी चराचर आधी. आम्ही उरतो घरी, जग चंद्रभागेतिरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संत लईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने डुलू लागतात होऊन निसंग. नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग. बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, आधीच अंतर फार त्या डोंगरा एवढा आळस. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. आम्ही काय म्हणणार जय जय राम कृष्ण हरी, आम्ही फक्त म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. हॅलो, काय म्हणू मंडळी? झणझणीत अंजन घातलंय की आपले डोळे खाडकन उघडले की काय समजायचं. पण खरंच आत्ता मात्र प्रॉमिस करू, पुढच्या वर्षी त्या वारीत नाही पण ह्या सांगीतिक वारीमध्ये नक्की येऊ. कराल ना? कारण पुन्हा एकदा अनय येऊन आपल्या पुढे अशी कविता सादर करेल आणि पुन्हा कुठेतरी आपणच आपलं आत्मपरीक्षण करू. त्याच्यापेक्षा या सांगीतिक वारीचा पुढचा आनंद देण्यासाठी येते आहे आता शिवान्या कळमकर. संत भार पंढरीत विनर परफॉर्मन्स आहे आमचा हा. मगापासूनच आम्हाला चमक दिसतेच आहे तुझी. खूप खूप अभिनंदन बेटा.
इतक्या नाजूक गोड आवाजामध्ये संत भार पंढरीत हा इतक्या सुंदर अभंगाचा भार तू पेललास. पुन्हा एकदा या पिलूसाठी एकदा जोरदार टाळ्या.